मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पुन्हा काय पाहिजे तर मला पंढरपुरातला वारकरी करा. देवानं विचारलं येती नको, जपी नको, तपी नको, अधिकारी नको, का नकोय? नको म्हणले, मला फक्त वारकरी करा. असं काय वारकऱ्यामध्ये? एकदा एक सप्ताह चालू होता मोठा. तुमचा कसा सप्ताह हा राजुरेश्वर गणपती बाप्पाच्या कृपेने विश्वस्त मंडळ चालवतंय, भक्तगण चालवतात. असाच एक मोठा सप्ताह 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मोठा सप्ताह. त्या सप्ताहामध्ये 10-12 हजार लोक रोज दुपारा पंक्तीला जेवायचे. हे लोक किती असतील एखाद्याला सांगता येते? ज्याला पक्क गणित येते त्यानं सांगायचे. एका माणसाला 2.25 बाय 2.25 जागा लागत असती. सकाळी या जागेची लांबी रुंदी मोजायची, मग माणसाचं गणित. अनबिदनी माणसं म्हणते 20,000 माणसं सुंगळेच का काय? विठाला विठाला काय आमच्या इथं लोक जमले होते, काय आमच्या इथं लोक जमले होते. 15,000 लोक असतील आणि मंडप 100 बाय 150चा. 15,000 लोक कसे मुंग्यावानी बसतील तेच का? काही 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 आरकीता ठेवून द्यायचा आणि दाडान सुपाऱ्या फोडायच्या. 10-15 हजार माणसं दुपारच्या पंक्तीला गाथ्याचं भजन झाले की जेवायचे. का वारकरी? वारकरी कशा करता व्हायचे? पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे. होईल भिकारी पंढरीचा वारकरी. काय असं वारकरी होण्यामध्ये? आज तुकोबाराय म्हणतात मला वारकरी करा. कशा करता? कशा करता? काय नाविन्य असेल त्या वारकऱ्याचं? योग असा आला, त्या सप्त्यातली 2 दिवस निघून गेली. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन आटपलं, तिसऱ्या दिवसाचं दुपारचं गाथ्याचं भजन आटपलं, पंगती आटपल्या. गाथ्याच्या भजनाला तिसऱ्या दिवशी कीर्तनकार हजर. पायी 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 कीर्तनकार, पायी पायी. काय परंपरा जोपासली असेल या लोकांनी, कल्पना करा ना. माझ्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, अष्टादश संतांच्या जय घोषाची नामाची नामस्मरणाची पताका जुन्या काळातल्या कीर्तनकारांनी कन्या आंबाड्या घुगऱ्या फाटकी तुटकी धोत्र नेसून परंपरा गोड टिकवली. गोड 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 गोड. आता आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसलेल्या नालायकांनी परंपरेला डाग लागू देऊ नये. हिशोबात परंपरा सांभाळावी. हिशोबात काळ गोड आलेला आहे, पण जप चांगला, जप 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 चांगला. परमार्थ करीत असताना एखाद्याला जर अहंकाराचं गंडल आला असेल तर सुमळ्या, तू परमार्थ किती करतो त्याच्यापेक्षा वागतो किती चांगला हा महत्वाचा भाग आहे. गाथापाठ असेल नीट वागत नसेल आहे हलकटेस तू. ज्ञानेश्वरी पाठ असेल, आचारसंहिता पाळीत नसेल, नालायकेस तू. पाठांतर कोणालाही होत असते. जी बाई शाळेत गेली नाही तिला 200-300 जात्यावरचे गाणे पाठ आहेत, तिच्या बुद्धीचा प्रभाव आहे. आमची इथे एक ज्ञानेश्वरी वाचित माणूस, त्याच्या बाजूला मुसलमानाचं घर आहे. हे इतक्या जोरात ज्ञानेश्वरी वाचते, 100-200 वया मुसलमानाला पाठ आहेत. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही. या तुम्ही गिरगावला बघायला. यानं वाचिल्याच्या नंतर त्याला सुद्धा वया पाठ झाल्या, पण तो परमार्थिक आहे का? नाही नाही नाही. तसा एखादा भजन करीत असेल म्हणजे परमार्थिक आहे का? नाही. तुझी आचारसंहिता किती गोड आहे, गाथा पाठ आहे. पण यांच्याकडे बघत असताना माय म्हणून पाय, यांच्याकडे बघत असताना बहीण म्हणून पाय. तुला अभंग एकच पाठ असू दे, जगाचा मालक तुला खांद्यावर घेईल. सगळे गाथे पाठ केले आणि याच्याकडे बघत असताना ज्ञानेश्वरी पाठ आहे, शास्त्र पाठ आहेत, पुराण पाठ आहेत, गाथे पाठ आहेत. आणि यांच्याकडे बघितल्याच्या नंतर पोटात डबा उठवतो, तू रावणाचा 3रा अवतार आहेस. पाप्या, तू इकडे येण्याच्या लायकीचा नाहीस. बसू शकत नाही इकडे. आचारसंहितेमध्ये धर्मनिष्ठता असावी, आचारसंहिता असावी संप्रदायाची.
आले कीर्तनकार पायी पायी, हातपाय धुतल्याबरोबर गाथ्याच्या भजनात उभे. हल्ली काय झालं माहितीये का, वरिष्ठ कीर्तनकार असला तरच मी त्याच्या कीर्तनात चाल म्हणेन, अंगावर घेऊ नका कोणी. हो, कारण काय होतं, जवळच्या माणसाने इस्तू नाही अंगावर घ्यायचा. पुन्हा म्हणताल गिरगावकर आम्हालाच खोसून बोलला. बिलकुल नाही. पठ्याचं दुकान रेडीमेड कपड्याचं आहे. तुमच्या अंगाला शर्ट आला असेल, मी काही शिवलं नाही. हो, चाल झाल्याच्या नंतर खाली बसायचं. भीमसेन जोशीचा चुलता आहेस का तू? येन धर्मानुरागे पवित्रता सच्चाये शिलोभो व्याप्ती नाम तत्कनिष्ठा भेद हिताय च मातृगमनम समम पापहा. हे काय गांजा कसं लिहिले? ज्या संप्रदायाची आचारसंहिता सांभाळीत असताना त्या आचारसंहितेला तडा त्या संप्रदायातल्या व्यक्तीने जर दिला तर माईशी संसार केले इतकं पाप लागतंय. बोकंडीवर नाचतील राक्षस, बोकंडीवर. निष्ठा आहे संप्रदायाची, सांभाळायचा संप्रदाय. चला, ज्या घरी महाराज जेवायचा त्या घरची लेकरं सुद्धा जेवत नाहीत, इतकं प्रेम करतात महाराज. तुम्हाला एक सांगू, खालच्या रूम मध्ये बसल्याच्या नंतर 10-15% माझ्यापेक्षा वयानं जास्त मोठी माणसं होती. ती परमार्थातली असतील, श्रोते असतील, कोणी गायक असतील, कोणी मृदंगाचार्य असतील, कोणी ऐकणारे असतील, पण आल्या आल्या माझे पाय पडले. दुपार एका मंत्र्यांच्या आईचं गोड जेवण होतं, लोणीकर साहेबांच्या. गेल्या गेल्या ती व्यक्ती पाया पडली. बरेच पुढारी आले, कोणी आले, पाया पडले. एक अनुषंग लक्षात घेतला, वारकरी संप्रदाय सांभाळत असताना किती गोड वागावा. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती ज्याचा वडील वारलाय तो व्यक्ती वडिलाचं श्राद्ध वर्षात एकदा घालतो का दोनदा? एकदा. वा, उत्तर देत राहा. किती गोड राहिलं पाहिजे आम्ही. एकदा घालतो ती एकदा. ज्या दिवशी वडिलाचं पिंड असतं, श्राद्ध असतं, त्या दिवशी पिंडाला नमस्कार असतो. येति ग्रानमेवचम तत्रा भवतो तर्पणम पिंड जायते येत पितृलोका भवव्याप्ती सुधा कालाया यज्जायति सर्वाना विन्मख भव शास्त्राना यति प्रसन्नस्तु शिरसा वंदे भव अंगुष्ठादिस्नान भयो रक्तचंदन कागस्र श्राद्धो लुप्त भया हिरण्य श्राद्धो शंख श्रद्धा. म्हणजे ज्यानं जन्म दिलाय त्याचं वर्षात एकदा दर्शन. ज्यानं जन्म दिलाय त्या बापाच्या पिंडाचं वर्षाला एकदा दर्शन. पण समोर बसलेली माणसं कीर्तनकाराला, हजारो कीर्तनकाराला विकत घेतील इतकी श्रीमंत माणसं, पण भजन्या, पकवाद्या आणि कीर्तनकार दिसला की त्याला नमस्कार करतात. म्हणजे बापापेक्षा जास्त प्रेम लोक आमच्यावर करतात. आम्ही निदान लोकायला दिसताना तरी चांगलं वागावा. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या डोळ्यात धूळ टाकू नये. ज्याच्या नावानं जगतो त्यांचा आम्ही आचारसंहिता गोड पाळावा. जो माणूस जीवनाकाठी वर्षाला एकदा बापाचं श्राद्ध करून पिंडाला नमस्कार करतो तो माणूस हजारो कीर्तनकाराच्या पाया पडतो. त्या कीर्तनकाराला किती मोठं पद मिळालंय, त्या गायकाला किती मोठं पद मिळालंय, त्या पक्वाद्याला किती मोठं पद मिळालंय. त्यांना आचारसंहिता भंग करता कामा नये. दुपारच्या गाथ्याच्या भजनात महाराज उभा, नाचून भजन. गाथा आटपला, पंक्तीला जेवले. अडचण असेल कुठं जेव्हा आपण लांब दुर्गावी गेलो, जेवायची ओळख नाही, सात्विक विचाराचं एखादं भोजनावळ असेल, खानावळ असेल, मी म्हणत नाही तिथं खा, पण विलाज नाही, खावं लागेल. आसाराम साक्षीला आहे. कधी कधी एका महाराजाचं नाव गेल्यावर संप्रदायातल्या बऱ्याच लोकांचे जाते. काल घडलेला अनुचित प्रकार, त्या प्रकारामुळे बरेच लोक आम्हाला सुद्धा नाव ठेवायलेत. महाराज लोक कीर्तन करून सुद्धा इतक्या स्टेपला जाते, लोक नाव ठेवतात, नाव ठेवते. म्हणून संप्रदायातल्या कोण्याच माणसाचा पाय घसरता कामा नये. एक सुंदरसा सप्ताह चालू होता. त्या सप्त्यामध्ये तळील्यावरल्या एकची पक्वान्ने, सुंदर पक्वान्न होते. स्वतंत्र महाराज एका माणसाकडे होता.
स्वतंत्र गायक एका माणसाकडे होता, स्वतंत्र पक्वाद्या एका माणसाकडे होता. कीर्तन आटपलं, त्या माणसानं जेवायला केलं, 7 जणातला एकही जेवला नाही. 7ची 7 धाब्यावर जेवले. त्या गावातल्या रगील माणसानं पाहिलं आणि गावात आल्यावर म्हणला पुढच्या वर्षी सप्ताह करायचा नाही. नुकती करायची आणि वाड्या वस्त्यावर वाटायची, पण आपण जीव घालून जे इथं जेवत नाही तर हॉटेलीवर जेवते त्याला श्रीमंत करू नका. माझ्या गळ्याची शपथ, मी होतो ते पाहला, मी होतो. त्यानं बोट करून सांगितलं, पण आता जवळीकतेचा असल्यामुळं मला तो काही म्हटला नाही. त्याची टपरही नव्हती मला बोलायची. पण हे अनुचित प्रकार नकोय. बघा काय वारकरी होते लोक, काय परंपरा सांभाळल्या असत्याने यांनी. नाही गालबोट लागता कामा नाही संप्रदायाला. लक्षात घ्या, पैसे तमाशातले लोक सुद्धा कमीत आहेत. हो, पैसे तमाशातले माणसं सुद्धा कमीत आहेत. आणि एक लक्षात घ्या, पैसे गुंडाईकडे पण आहेत. पैसे कमीले म्हणजे लय मोठा महाराज नाही, लय भारीच्या गाडीत आला म्हणजे लय मोठा महाराज नाही. गाडीवर आणि पैशावर महाराज नसतोय, त्याच्या वागणुकीवर महाराज असतोय. संक्रांतीच्या दिवशी 10-15 बाया वाण द्यायला एक मंदिरात होत्या पांडुरंगाच्या गावात. रुक्मिणी पांडुरंगाचं मंदिर. 10-15 बाया संक्रांतीच्या दिवशी पांडुरंगाच्या मंदिरात वाण द्यायला. गावात एक गरीबाची बाई होती. पळी डोरलं होतं तिच्या गळ्यात. पळी डोरलं माणसाला कळत नसतं, बायकांना कळतंय. बारकं जुनं टोप नाही डोरलं, ते पळी डोरलं. 4-2 मिलीचं डोरलं. गराम नाही, काही नाही, मिली डोरलं. बाजूला 2 पवळी मणी, सोन्याचे पण नाही. पण गावातल्या सगळ्याच बायका तिला हळदी कुंकू देऊ लागल्या. मी विचारलं, का हो तुमच्या अंगावर एवढे दागिने आहेत पण तिला हळदी कुंकू कसं काय देतात? त्याच्यातल्या एका बाईनं सांगितलं, महाराज 10 वर्ष झालं मालक एका जागेवर पडून येत, पण हिच्या घरी गेल्याच्या नंतर थोडा सुद्धा घाण वास येत नाही. म्हणजे मालकाची सेवा किती करती पहा. तिला म्हणायचं पतिव्रता, तिला म्हणायचं पतिव्रता. एका बाईच्या अंगावर 1.5 किलो सोनं होतं. तिला कोणीच हळदी कुंकू देईन. मी आणलं, द्वारकाबाई हिला कस काय हळदी कुंकू देत नाहीत? हिच्या कपाळावर कुंकू मोठं आहे, सोनं 1.5 किलो आहे, पण 35 वर्ष झाले नवऱ्याला बोलत नाही. कुखाचं पिठलं करून जरी कपाळाला लावलं, दादा बोला काय कामाचं? काय पिठलं केलं तिनं कुखाचं आणि कपाळाला लावलं, काय कामाचं? ते वागते किती चांगलं. खपक्या माळे तुळशीची गळ्यात, खपक्या. भागवत आमच्या इथं होतं. द्वादशील माई पंगत कीर्ता आसारामान काला केला याच्याच गावाला. महादेवास मंदिरात काला असतो. चल म्हणलं आपली पंगती जेवायला जाऊ. गेलो तिथं भागवताची इंटरव्ह्यू झाली. म्हणलं भागवतकार कुठे आहेत? तर स्टेजच्या मागे बिडी ओढू लागले. सकाळच्याला बाळ्या मरण, खोटं जर बोलत असेल तर. पहाटच्याला तुम्हाला निरोप येईल 10 वाजता गेला बाळ्या म्हणून, जर खोटं बोलत असेल तर. गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो, भागवतकार स्टेजच्या मागे बिड्या वाढायला. मनात म्हणलं, बाळ्या हा भागवतकार जर बिड्या वाढतोय तर ऐकणाऱ्याला सांगल गांजा वाडा. काय आचारसंहिता आहे? याच्यासाठी पारमार्थ आहे. दुपारच्या काकड्यामध्ये कीर्तनकार चला येतो मध्य. सोमनाथ टाइम संपला असेल बापू, नाही का? सांगा जाईन तू बी. चालू येते महानंबरी आम्ही इतके महाराष्ट्रात फिरून आम्हाला चलित आहे म्हणल्या हे किती चालू असेल. महानंबरी चले हिशाबानं एका दिवशी नेऊन आमचा बाजार करू नको कुठं, म्हणजे बरं आहे. जेवण झालं गाथ्याचं. पंढरीचा वारकरी कशा करता वारकरी कर म्हणले तुकोबा आहे देवाला. बघा मुद्दा. आणि ते बी पंढरपूरचाच.
कोणाचाही नाही वारकरी. एक जण म्हणला महाराज त्यानं माझ्या गुडघ्याला हात लावल्या मग गुडघा राहिला. मी त्याच्या घरी गेलो तर त्याच्या संडासात दोरी बांधलेली होती. म्हणलं तुमच्या संडासात दोरी कस काय? म्हणला बसता येत नाही, बसलं तर उठता येत नाही म्हणून दोरीला धरून उठतो. जो संडासात दोरीला धरून उठतून बसतो त्याचा हात तुमच्या गुडघ्याला लागल्यावर गुडघा राहिला. गोळ्या खराब झाल्या का तुमच्या? त्यालाच बसायला आणि उठायला दोरी आहे संडासात, त्यानं आपल्या गुडघ्याला हात लावल्यावर गुडघा राहत असतोय. अशा सांगणाऱ्याला रुमण्यानं आणायला पाहिजे. आटपलं गाथ्याचं भजन, जेवण आटपली. संध्याकाळी आचार्याने सप्ताह प्रमुखाची मीटिंग घेतली. जसे तुमचे विश्वस्त मंडळाची मीटिंग घेतली आणि आचार्याने सांगितलं उद्याच्या 4थ्या दिवसाच्या पंक्तीला साबुदाणा करायचा का जिलेबी करायची, म्हणजे फराळाचं करायचं का मिष्टान्नाची पंगत करायची. तर सप्ताह प्रमुख आचार्याला म्हणले तुझ्या गळ्यात खपक्या माळ येणार, वारकरीस ना तू आचार्य, तू काय गांजा आणणार आहे का? तुला कळत नाही का? उद्या एकादशी असेल तर फराळाचं कर आणि दशमी असेल तर मिष्टान्न कर. भानगड अशी झाली दादा, पंचांगात एकादशी 2 दाखिल्या. पंढरीचा वारकरी या वाक्य नीट लक्षात ठेवा. का तू कोबराय म्हणले मला वारकरी व्हायचे? इतका गाफील खेळ नाही संप्रदायातला, फार मोठं टोक या संप्रदायाचं. या संप्रदायासारखा श्रीमंत जगाच्या पाठीवर कुठलाच संप्रदाय नाही. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. काय काय संप्रदाय, काय टोक आहे? दाखव बरी एखाद्या संप्रदायात सोन्याचं झाड. एखाद्या संप्रदायातल्या माणसानं हरणाला हरिपाठ म्हणायला लावा, रेड्याला नाही. रेडा तर निर्भूत आहे. हरणाला म्हण फक्त 27 अभंग हरिपाठातले म्हण, त्याला 25 कोटीची प्रॉपर्टी देतो. गळ्याची शपथ इतक्या लोकांच्या देखता सांगतो. म्हणू शकते त्या संप्रदायात नाही. मैशी पुत्र अमुखे बोलवले श्रुती. काय ताकद आहे संप्रदायाची, काय टोक आहे? कुठं गेलाय संप्रदाय हा? काय नाविन्य संप्रदायाचं आहे? पचका करून टाकला काही काय नालाय काय. एका गावात गेलो, भजनाला एक ताई दिल्या. भजन म्हणण्याचा सगळ्यांना अधिकार. स्त्री असो, पुरुष असो, कोण्याही जातीचा असो, कोण्याही पंथाचा असो, कोणी असो, बाई असो, माणूस असो, सगळ्याला भजन म्हणण्याचा अधिकार आहे. पण म कीर्तनन मी जेवायला बसलो, दुधन पोळी खालो आणि अभंग ऐकिला. पार्वती पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. दुधन पोळी अशी तोंडातून गुळण्यावानीच बाहेर आली. अरे बापरे म्हणलं, तुकाराम महाराजाची चुलतीच आली म्हणलं म्हणायला. काय नाश 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 नाश. भजन करणे अमंगळवाणी करायचंच नाही. गोड गोड करायचं, गोड गोड गोड. काय ताकद आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवब्रह्मरस आवडीने. ही ताकद आहे भजनाची. किती मोठी ताकद वारकऱ्याची. एका वारकऱ्याला ज्यांचा अभंग घेतलाय त्यांना पाठीमाग म्हणायला कोणी नव्हतं, जवळ टाळ नव्हता, सूर धरायला कोणी नव्हतं. तर ते भजन म्हणत असताना दगड पण स्वरात वाजत होते आणि त्यांच्या पाठीमाग पक्षी सूर आळवीत होते. प्रमाणे दगडाच्या टाळामधून दगडाच्या ताळामधून गाईले अभंग. दगडाच्या ताळामधून गाईले अभंग. मुलका धरिले देवा सांग पांडुरंगा. मुलका धरिले देवा सांग पांडुरंगा.
तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता काणी तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता काणी धनराजा मधुनी गाईले अभंग दगडाच्या मधुनी गाईले अभंग मौन का धरिले देवा सांगा पांडुरंग मौन का धरिले देवा सांगा पांडुरंग दगडाच्या मधुनी गाईले अभंग दगडाच्या मधुनी गाईले अभंग मौन का धरिले देवा पांडुरंग मौन का धरिले देवा मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.